नमस्कार, मी समृद्धीच किचन वर्ल्ड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट म्हणण्यापेक्षा सगळ्यांचा आवडता असा सोयाबीन पुलाव, जो लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडतो तो हा सोयाबीन पुलाव. चला तर मग इथं साहित्य बघूया. इथं कांदा कापून घेतलेला आहे मी, त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेले आहे कापून, इथं 2 शिमला मिरची पण कापून घेतलेली आहे मी. इथं आपण भरपूर प्रमाणात सोयाबीन घेतलेले आहे, ते मुलांना फार आवडतात. इथं थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला, त्याच्यामुळे हळद आहे, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरच्या काड्यांची ही पेस्ट आहे. ही हिरवी मिरची लसूणची पेस्ट आहे, जिरे मोहरी, मीठ आणि इथं मी थोडासा खडा मसाला घेतलेला आहे. त्याच्यात इथं मिरे, लवंग, मोठी इलायची, दालचिनी, हिरव्या इलायचीचे साल आणि तेजपान आहे. आणि हे बिर्याणी राईस आहे, हा मी इथं धुवून निथरण्यासाठी ठेवलेला आहे, फार असा मोकळा होण्यासाठी इथं मी ठेवलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात जिरे मोहरी टाकणार आहोत. तोपर्यंत तेल गरम करून घेऊ आपण. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यात मी जिरे मोहरी टाकून घेते. मोहरी तडतड झाल्यानंतर आपल्याला हा खडा मसाला आहे तो सगळा टाकून घ्यायचा आहे याच्यात. हा खडा मसाला मी इथं टाकून घेते. खडा मसाला परतल्यानंतर आपल्याला इथं कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला असा छान परतून घ्यायचा आहे, लाल लाल होईपर्यंत. कांदा आपला लाल होत आलेला आहे. आता परतून व्यवस्थित कलर येतोय त्याला छान. खडा मसाल्याचा खूप मस्त वास सुटलेला आहे. आता याच्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत. अजून थोडासा 2 मिनिटं परतून घेते मी कांदा व्यवस्थित, मग याच्यात टोमॅटो टाकणार आहोत. कांदा आपला परतून झालेला आहे. आता आपण शिमला मिरची आणि टोमॅटो सोबतच टाकून देणार आहोत. टोमॅटो पण मी टाकून घेतलेला आहे. हे पण आपल्याला असं व्यवस्थित छान परतून घ्यायचंय. आता चला आपण एवढं हे परतून घेऊ. टोमॅटो आणि शिमला मिरची आपली परतून झालेली आहे. याच्यात आपण आता हिरव्या मिरचीची थोडीशी पेस्ट टाकणार आहोत. खडा मसाल्याने तिखट तेवढं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट टाकली नाही तरी चालेल. थोडीशी आपण चवीपुरती टाकणार आहोत याच्यात. ही परतून झाल्यानंतर आता याच्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट टाकणार आहोत. लसूण अद्रक आणि त्याच्यात कोथिंबीरच्या काड्या, लसूण अद्रक आणि त्याच्यात कोथिंबीरच्या काड्या अशी पेस्ट करून मसाले भात करून तुम्ही हा सोयाबीन पुलाव करून बघा. खूप छान टेस्ट लागते त्याची. कुठल्याही भाजीला तुम्ही ती टाकू शकता मसाले भातात. आता याच्यात मी ही पेस्ट टाकून घेणार आहे, 1 ते 1.5 चमचा. परतून घेते व्यवस्थित. पेस्टचा छान वास सुटलाय आपला आता टाकलेल्या पेस्टच्या लसूण अद्रकच्या. त्याच्यानंतर इथं मी आता थोडंसं हळद टाकणार आहे. छोटा अर्धा चमचा हळद.
मीठ चवीपुरतं. मीठ सगळं परतवल्यावर याच्यात आता आपल्याला सोयाबीन टाकून परतून घ्यायचंय व्यवस्थित. सोयाबीन आपले छान परतून झालेले आहे. आता आपण याच्यात पाणी टाकून घेणार आहोत. मी 2 फुलपात्रे तांदूळ घेतले होते, त्याला मी 1:3 असं पाणी टाकून घेणार आहे. दोन, 3, 4, 5, 6 फुलपात्रे मी इथं पाणी टाकून घेतलेले. आता आपण याला चांगली उकळ घेणार आहोत. आपण आता हे व्यवस्थित उकळी येऊ देणार याला. त्याच्यानंतर याच्यात तांदूळ टाकायचे आपल्याला. आपल्या पाण्याला छान इथं उकळी आलेली तुम्ही बघू शकता. मस्त. याच्यात आपण आता तांदूळ टाकून घेणार आहोत. मोकळे असे छान झालेले आपले तांदूळ धुवून ठेवल्यानंतर ते आपण याच्यात टाकून घेणार आहोत. जाळीवर ठेवले होते मी निथरण्यासाठी. आता झाकण न लावता, याला झाकण न ठेवता आपल्याला असे वाफवायचे तांदूळ. चला तर मग आपण हे वाफवून घेऊ. आता भातातलं पाणी थोडंसं आटत आलंय. आता आपण याची थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आणि थोडंसं हलवून मग परत वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. छान असा कलर आलेला आहे आपला मसाला भाताला, सोयाबीन पुलावला. आता आपण परत याला वाफवून घेणार आहोत. आपल्या भातातलं इथं पाणी आटलेलं आहे. आता आपण याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत. मस्त असा आपला सोयाबीन पुलाव तयार झालेला आहे. बघू शकता तांदळाचा एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. छान एकदम. चला तर मग आपला सोयाबीन पुलाव रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.